तर आज आम्ही आलोय पुण्यातील ऐतिहासिक आणि अतिशय सुंदर अशा पॅलेसला. बाहेरून जितका भव्य दिसतो तितकाच इतिहासाने समृद्ध आहे. हा पॅलेस 1892 साली बांधला गेलाय आणि या पॅलेसची खरी ओळख त्याच्या स्वातंत्र्य लढ्याशी जोडलेल्या इतिहासामुळे आहे. 1942च्या भारत छोडो आंदोलनानंतर महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी आणि महादेव देसाई यांना याच ठिकाणी नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. दुर्दैवाने कस्तुरबा गांधी आणि महादेव देसाई यांनी याच ठिकाणी अखेरचा श्वास घेतला आणि आजही त्यांची समाधी इथे पाहायला मिळते. या पॅलेसमध्ये गांधीजींनी वापरलेल्या अनेक वस्तू, त्यांचा चरखा, पत्र अशा आठवणी जपून ठेवलेल्या आहेत. आणि हा जो रेडिओ दिसतोय ना, तो सिक्रेट रेडिओ आहे. ब्रिटिशांपासून लपून याच माध्यमातून संदेश, बातम्या लोकांपर्यंत पोहोचवले जात होते. इतिहासासोबतच इथली इटालियन शैलीतली वास्तुकला, हिरवीगार बाग आणि शांत वातावरण मनाला खूप प्रसन्न करतं. भारतीयांसाठी इथलं प्रवेश तिकीट फक्त ₹20 आहे. त्यामुळे तुम्ही जर पुण्यात आलात तर या पॅलेसला नक्की भेट द्या. अशाच मस्त मस्त व्हिडिओसाठी नेहा ऋग्वेद व्लॉग्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.